जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कोण म्हणेल की ही पराभवानंतरची सभा आहे? पण निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर देखील इतक्या तात्काळ पराभवानंतरची सभा घेण्याची मला असं वाटतं ही पहिलीच वेळ आहे आणि ती आपण करून दाखवलं. मला असं वाटलं की बाबा आत्मचिंतनच करायचं असेल तर सगळ्यांबरोबर करू. फक्त पक्षाच्या आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊनच कशाला आत्मचिंतन? काय झालं काय नाही झालं या सगळ्याच गोष्टी असतात, त्या तुम्हालाही ऐकाव्याशा वाटतात, महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटणार की बाबा अचानक काय झालं यांचं. पण मी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम मी आपल्या देशाचे नवीन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं खास करून मी अभिनंदन करतो. आणि स्वतःचं सरकार स्वतःच्या पक्षाच्या बहुमतावरती कोणत्याही कुबड्या न घेता ते सत्तेवरती आलं, याच्याबद्दल खास करून मी त्यांचं अभिनंदन करतो. नाही तर या देशातलं सगळं राजकारण नुसतं आपल्या कुबड्यांवरती चालू आहे. महार उठणार, हा गुरफटून बसणार, मग याचा ऐका त्याचा ऐका. आणि ज्या बहुमतामध्ये हे सरकार आलेलं आहे हे लवकरात लवकर या देशामध्ये खूप उत्तम आणि चांगले निर्णय घेतील अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. या लोकसभेच्या वादळामध्ये अशाही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांचं देखील मी खास अभिनंदन करतो, त्यांना खास धन्यवाद देतो. आणि माझ्या खाली बस. मी बोलतोय इथे आणि तो बघतोय कॅमेऱ्यात. अख्खा आहे ना उभा इथं. परवा दिवशी असाच एका ठिकाणी गेलो होतो. माझ्या एका मित्राच्या कार्यालयामध्ये गेलो होतो. बाहेर पडल्यानंतर त्याच्याबरोबरची काही लोक होते, बाहेर काही इतर लोक कोणी होते, त्यांचे कोणी सिक्युरिटीचे वगैरे लोक होते, बाहेर काही माणसं होती. मी बाहेर पडल्यावरती ते सगळे लोक आले, साहेब एक फोटो पाहिजे. मी माझ्या मित्राच्या कानात म्हटलं, यांना माहिती आहे ना रे निकाल काय लागलेत ते. म्हटलं माहिती असून पण फोटो काढतात, नशीब आहे माझं. मुळात ही निवडणूक आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे, ज्याच्यावरती आजपर्यंत वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून आले, टेलिव्हिजन चॅनलवरती खूप या गोष्टींवरती चर्चा झालेली आहे. पण ही संपूर्ण निवडणूक आपण जर समजा पाहिली, बघितली तर या निवडणुकीचं विश्लेषण होत नाही.
याचा विश्लेषण नाही करतायत. हे का, कशासाठी आहेत, त्याला कारण आहेत, नाही अशाचा भाग नाही. पण काही ठराविक कारणं सोडली तर तसं तुम्हाला खोलात जाऊन विश्लेषण नाही करतायत. या निवडणुकीमध्ये जे कोणी निवडून आलेले आहेत, भारतीय जनता पक्षाचे असतील, त्यांच्या सहकारी पक्षाचे असतील, कोणीही असतील, हे केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी या नावावरती निवडून आले, दुसरं तिसरं काहीही नाही. भारतीय जनता पक्षातल्या माझ्या काही परिचित लोकांशी मी बोललो आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर, भारतीय जनता पक्षातल्या लोकांशी बोलल्यानंतर त्यांनीही सांगितलं, आम्हाला ही कल्पना नव्हती एवढी बदाबदा मतं कुठून पडली. आणि ती परिस्थितीच तशी होती. मी आज जे आपल्या समोर सांगणार आहे, आपल्याला देखील अनेकांना ह्या गोष्टी माहिती असतील, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना ही गोष्ट माहिती असेल. रांगेमध्ये मतदानाला उभे असलेली लोक सतत सांगत होती, मला मोदींना मतदान करायचंय, कशावर बोट दाबू सांगा, कोणत्या निशाणीवर. आणि एकूण जर समजा आपण परिस्थिती पाहिली, मी अनेकदा माझ्या काही मेळाव्यांमधनं मी ही गोष्ट सांगत आलो की विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात. आज ते सगळे ग्रह ज्याला जुळून येणं म्हणतो आपण, तसे त्या प्रकारचे सगळे ग्रह जुळून आले. मग नरेंद्र मोदींच्या समोर राहुल गांधी यावा उमेदवार म्हणून, मग विचार करावं. मी तुम्हाला खरं सांगतो, राहुल गांधी हा खऱ्या अर्थाने कोणीही नाही, या देशात कोणीही नाही, परंतु एकमेव राहुल गांधी हा एकमेव व्यक्ती असा आहे जो खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचा अनुयायी आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यावरती महात्मा गांधींनी सांगितलं होतं काँग्रेस बरखास्त करा, कोणीही ऐकलं नाही, या एकट्याने ऐकलं. कोणाच्या पचनी पडलंच नव्हतं इतकी वर्ष. याला बरोबर कळलं महात्मा गांधी काय बोलले होते, करून दाखवणार. आज नरेंद्र मोदी हा चेहरा जर समजा तिथे नसता तर या प्रकारची मतं मिळाली असती का? त्या एकट्याच्या माणसाच्या त्या जीवावरती हे सगळं आज उभं राहिलंय. लोक म्हणतील मग तुम्ही पण पाठिंबा दिला होतात, मग तुम्हाला काय नाही मतदान झालं? लोकांनी असा विचार केला, ज्या वेळेला पोस्टर्स लागली, होर्डिंग्स लागली, सगळ्या गोष्टी ज्यावेळेला केल्या आणि त्यावेळेला तिथे त्यांनी, नरेंद्र मोदींनी स्वतः सांगितलं की माझ्या बरोबरच्या सहकारी पक्षांचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही निवडून द्या. शेवटी ऐकलं गेलं फक्त नरेंद्र मोदींचं. आणि ते वातावरणच वेगळं होतं. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलत होतो, माझे काही पत्रकार मित्र आहेत, मी त्यांच्याशी अगोदर त्यांना सांगितलं होतं. मी आता मी त्यांचं नाव नाही घेत. मला त्यांनी विचारलं काय वाटतं तुम्हाला, देशात परिस्थिती काय होईल, विचारून बघा. मी साधारणपणे 15 ते 20 दिवस अगोदर त्यांना सांगितलं होतं. मी म्हटलं हे 300च्या वरती जातील. मला 300च्या वरती कशावरनं म्हणे. मी म्हटलं मला हे काय वातावरण सरळ दिसत नाहीये. म्हणजे 84 सालची इंदिरा गांधींचा मृत्यूनंतरची, हत्येनंतरची झालेली निवडणूक आणि ही निवडणूक, अर्थात ती निवडणूक, म्हणजे ती निवडणूक 84ची ही शोकसभेची होती, ही लोकसभेची होती. पण काय अशा सगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला कळतच नाही. सर्व बाजूनी जर्जर झालेला माणूस आणि त्याच्यामध्ये या सगळ्या नादानपणा या काँग्रेसवाल्यांचा, हे हरत गेले, दिवसेंदिवस हे हरत गेले, प्रत्येक गोष्टीत हे हरत गेले. मी मगाशी जे वाक्य बोललो की विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात, याचं जर उत्तम उदाहरण तुम्हाला जर पाहायचं असेल, गुजरातमध्ये बघा. गुजरातमध्ये जो सत्ताधारी आहे पक्ष किंवा सत्ताधारी जे नरेंद्र मोदींचे कोणी सहकारी, ते हरले नाहीत म्हणून इतर कोणी विरोधी पक्ष वरती येतच नाही.
या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करत झालं तर किती करणार तुम्ही विश्लेषण. पण आज माझे तुम्ही सगळेजण सहकारी इकडे आलेला आहात, अनेक ठिकाणून आलेला आहात, तरी पण मी तुम्हाला सांगतो की हे जरी सत्य असलं तरी आपल्या पक्षातल्या काही जणांनी, काही पदाधिकाऱ्यांनी जे तंगड्यावर करून पडले होते या निवडणुकीच्या काळामध्ये, तिथे देखील मी नक्की लक्ष देणार. पण त्याचबरोबरीने आपल्या पक्षातल्या अनेक लोकांनी, माझ्या इथे असलेले उभे मागे असलेले अनेक काही पदाधिकारी, जे उमेदवार होते, काही जे योगदान दिलं की जी निवडणूक लढवली ती 100% लढवली. आलं असेल अपयश, आलं असेल अपयश, कोणाला येत नाही. 84च्या निवडणुकीत तर भारतीय जनता पक्षाला 2 जागा होत्या, आज 272 जागा. 272 का किती आहेत? 282. पण ही परिस्थिती, ह्या परिस्थितीचं नीट अवलोकन, आकलन हे आपण करणं गरजेचं आहे. मी मागच्या निवडणुकीच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक निवडणूक ही तुम्हाला आणि मला काहीतरी शिकवत असते, प्रत्येकाला काहीतरी शिकवत असते, काहीतरी जाणून देत असते. अनेकांनी मला विचारलं, तुम्ही निवडणूक का लढवली? पराभव म्हणजे रिझल्ट नंतर विचारतायत, आधी नाही विचारलं. इथे बाळा नांदगावकर बसलेले आहेत, बाळा नांदगावकरांना विचारा. मी तो विचार करून चाललो होतो की नको निवडणूक लढवूया आपण. पण शेवटी पक्षामध्ये अनेक विचार असतात, अनेक लोक असतात, अनेक मला विचार घ्यावे लागतात, द्यावे लागतात. आणि मग त्याच्यानंतर ती झालेली माझी गडकरींची भेट, आणि मग त्या गडकरींच्या भेटीनंतर झालेला सगळा प्रकार, त्या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी तो निर्णय घेतला आणि ही निवडणुकीला मी सामोरा गेलो. मग निकाल लागल्यानंतर अनेकांनी सगळ्यांच्या काही काही जणांच्या लेखण्या बाहेर काढल्या. संपले. त्या सगळ्या लेखण्याकारांना मी इथे बोलवतो, या आणि बघा हे काय ते, हे संपल्याचं लक्षण आहे का? आणि प्रत्येक इंदिरा गांधींनी पराभव बघितलेला आहे. इंदिरा गांधींना कोणी राज नारायण नावाच्या माणसाने पाडलं होतं. पराभव प्रत्येकाने पाहिलाय. मी लहान असल्यापासून मी ही गोष्ट बघत आलो. सुरुवातीचा शिवसेनेचा काळ, अनेक लोक यायचे, घरी यायचे, रडत यायचे, पराभूत झालेले असायचे. पण त्या पराभूत झालेल्या सगळ्या गोष्टीनंतर, त्या पराभवानंतर कसं 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 पुढे यायचं असतं हे मी लहानपणापासून बाळकडू घेतलेलं आहे. आणि एक तो नेहमीचा नियम असतो, बॉल जितका जोरात खाली जातो तितका जोरात उसळून वरती येतो. येणाऱ्या विधानसभेला मी तुम्हाला मुसंडी मारून दाखवीन. आणि हे मी तुम्हाला नुसतं तुम्हाला हुरूप देण्यासाठी किंवा काहीतरी एनर्जी देण्यासाठी म्हणून मी सांगतो, अशातला भाग नाहीये. मी या सगळ्या गोष्टींवरती इतका विचार करून ठेवलेला आहे जो तुम्हाला पुढे पुढे टप्प्याटप्प्याने कळेल. आजच्या भाषणात नाही, पण आजच्या भाषणातही कळेल. आणि मग काय काय ते नेहमीचे आरोप, काय काय त्या सगळ्या त्याच गोष्टी. मध्यंतरी माझे पत्रकार परिषदा जेव्हा झाल्या निवडणुकीच्या काळामध्ये, मला अनेकांनी सांगितलं, तुम्ही फार चिडचिडे दिसलात, तुम्ही फार रागावलेले दिसता, तुमची चिडचिड फार होते. अरे होणार नाही का असले फालतू प्रश्न विचारल्यावर? म्हणजे राज ठाकरेला कुठचा मुद्दा मांडायचा त्याच्यावरती बोलायचं नाही, राज ठाकरे हाच मुद्दा बनवायचा. आणि म्हणून मी आता आपल्या सगळ्यांच्या समोर मी आपल्याला जाहीर करतो की याच्या पुढे असल्या प्रकारचे कुठचेही जर इंटरव्ह्यू समजा आले
मी असले इंटरव्ह्यू देणार नाही, त्याच विषयांवरती बोलणार नाही. झाले ते विषय झाले. याच्या पुढे जे मला महाराष्ट्रात करायचंय त्याच फक्त विषयांवरती मी याच्या पुढे बोलीन. सारखं तेच. नाशिकचं काय झालं, नाशिकमध्ये काय केलं. परवा दिवशी माझ्याकडे काय इंग्रजी चॅनलची एक व्यक्ती आली होती, त्याचे हेड आले होते. त्यांनी पण मला हाच प्रश्न विचारला. बोलले काय हे म्हणे असं म्हणतात ते काही नाशिकमध्ये काही झालं नाही, केलं नाही वगैरे वगैरे. मी त्यांना एक फाईल दाखवली. मला बोलले गंमत बघा, हे ज्यांना पसरवलंय पत्रकारितेमधले त्यांनी मला विचारलं किती वर्ष झाली तुमच्या हातात नाशिक येऊन. म्हटलं आता 2 वर्ष झाली. अच्छा, 2च वर्ष झाली आहेत. 2 वर्षामध्ये मला प्रश्न विचारले जातात तिकडे नाशिकमध्ये काय केलं. या बाकीच्या लोकांच्या हातामध्ये 30-30 वर्ष ज्याला महानगरपालिका देतात त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही तुम्ही काय केलं. मग एक सोपं उत्तर असतं याच्यावरचं. पण काय ना, आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. सोपं. अरे मग अपेक्षा आहे तर ठासतो कशाला माझी. जर अपेक्षा आहे तर वेळ द्या. नाशिक महानगरपालिका ज्या वेळेला माझ्या हातामध्ये आली त्यावेळेला मी पत्रकार परिषद घेऊन तिकडे मी सांगितलं होतं की ही शहरं, या शहरांना हे फ्रॅक्चर झालेलं आहे, ह्यांना बँडेज लावून नाही होणार, ह्यांना बँडेजने बांधावं लागेल. अगोदरच्या लोकांनी इतकी खराब करून ठेवली शहरं, किती नीट करायची असतील तर वरवरच्या गोष्टी करू. ही इकडे अख्खी माझ्याकडे नाशिक महानगरपालिकेमध्ये कोणती कामं चालू आहेत आता याची संपूर्ण अख्खी फाईल आहे माझ्याकडे आता. पण मी दोष तिथल्या नाशिकच्या जनतेलाही देणार नाही, मी दोष तिथल्या नाशिकच्या पत्रकारांनाही देणार नाही. मी दोष देईन तो माझ्या नाशिकमधल्या माझ्या पदाधिकाऱ्यांना दोष देईन. तुम्ही लोकांपर्यंत सांगत नाही आहात, तुम्ही लोकांपर्यंत नेत नाही आहात की कोणती कामं चालू आहेत आणि कुठपर्यंत आलेली आहेत. बोलत नाहीत, सांगत नाहीत. मी त्याशी मध्यंतरी गेलो त्याला मी भडकलो त्यांच्यावरती. म्हटलं तुम्हाला मतं मिळवून म्हटलं निवडून पण आणायचं आणि तुमचा प्रवक्ता पण मीच व्हायचं. कोणती कामं चालू आहेत एवढी म्हटलं तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येत नाहीत, सांगता येत नाहीत. महानगरपालिका ज्या वेळेला हातामध्ये आली त्यावेळेला जवळपास 650 कोटी रुपयाचं महानगरपालिकेवरती कर्ज होतं. ते कर्ज फेडून नवा अर्थसंकल्प घेऊन नवे पैसे उभे करून जो अगोदर तिकडचा ऑक्ट्रॉय होता चालवायला घेतला, महानगरपालिकेचं जवळपास 200 कोटींनी उत्पन्न वाढलं. या सगळ्या गोष्टी आज मला काही ह्या इतक्या डिटेलमध्ये जायच्या नाहीये, त्या आपल्यापर्यंत पोहोचतील. पण आपल्याला आणि नाशिकमधल्या जनतेला मी फक्त इथून एवढंच सांगू इच्छितो, जे करतोय ते प्रामाणिकपणे करतोय, ते माझं स्वप्न आहे, ते माझं पॅशन आहे, म्हणून मी ही गोष्ट करतोय. मला नुसते फक्त माणसं निवडून आणण्यासाठी म्हणून करतोय अशातला भाग नाहीये ते. पण मी ज्या गोष्टी तिकडे करणार आहे, ज्या होतील त्या तुम्ही पाहालच. नाशिकमधली जनताच तुम्हाला सांगेल की हे आजपर्यंत आम्ही कधी पाहिलं नव्हतं, ते नाशिकमध्ये आम्हाला पाहायला मिळतंय. हे तुम्हाला पुढच्या काही वर्षात तुम्हाला दिसेल. तेच विषय. टोलचं काय झालं मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. मला हे पत्रकार बांधव नेहमी विचारतात, टोल बद्दल विचारतात. अरे जो आंदोलन करतोय त्याला तुम्ही विचारता, ज्यांची खरी जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून बसलेत तिकडे विधानसभेमध्ये, त्यांना एका चकार शब्दाने कधी विचारलं नाही की तुम्ही कधी टोल बद्दल काहीच बोलत नाही, टोल विषयात काही बोलत नाही. आपल्या एका पहिल्या सुरुवातीच्या आंदोलनामध्ये 65 टोल नाके महाराष्ट्रामधले बंद झाले. हे काही कमी झालं? आणि बाकीच्या पक्षांनी काहीही न करता त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. कारण हे प्रश्न विचारायचे झाले, मी यांना विचारलं की फक्त एकच, अपेक्षा तुमच्याकडनंच आहेत ना. एक आपलं चालू,
मध्यंतरी त्याच्यावरती ज्यावेळेला आपण रास्ता रोको केला, रास्ता रोको केल्यानंतर माझ्या ते कोणीतरी मला लक्षात आणलं, मी सांगितलं तारीख ज्यावेळेला मी जाहीर केली त्यावेळेला मी सांगितलं की 2 दिवसांनी घरी आल्यावरती मला कोणीतरी सांगितलं, काहीतरी 12वीचे काहीतरी काय प्रॅक्टिकल्स आहेत वगैरे वगैरे सांगितलं. म्हणून मी परत पत्रकार परिषद घेतली आणि परत पत्रकार परिषद घेऊन मी परत सांगितलं, म्हटलं बाबा शहरांमध्ये करू नका, तुम्हाला काय करायचं हायवेला करा, पण काय तोडफोड करू नका, जाळपोळ करू नका. मग आपल्या लोकांनी कोणीच काय केलं नाही, जाळपोळ नाही केली, तोडफोड नाही केली. जेवढा काय गाड्या अडवता आल्या त्या अडवल्या, कारण आपल्याही लोकांना सवय नाही. ते एक DNA असतं ना, आतमध्ये असतं. साधं आंदोलन कसं करायचं माहितीच नाही. तरी त्यातल्या त्यात जे काय झालं, मग लगेच सुरू आंदोलन फसलं. अशा बाजूनी केलं, जाळपोळ करतात, मारझोड करतात, तोडफोड करतात. पण हेही मी आपल्याला एकदा समजून सांगतो नक्की, आपल्याच पक्षातल्या अनेक लोकांना खळफट्याचा अर्थ कळलेला नाहीये. खळफट्याचा अर्थ ज्या वेळेला महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या विरोधात एखादी गोष्ट ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला तुमचा खळफट्याक झाला पाहिजे. तुमच्या व्यक्तिगत गोष्टींसाठी खळफट्याक नाही दिलेला मी. आपल्याकडे ती फॅशनच झाली आता. कोणाचंही पत्र गेलं की मनसे स्टाईलने आम्ही तुम्हाला भेटू. कुठची बाबा ही स्टाईल? काही सलून आहे का? मनसे स्टाईल कटिंग करून मिळेल? हे ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेन त्याच वेळेला तुम्ही करायचं. आता परवा दिवशी ठाण्यामध्ये झालं एका शाळेमध्ये, तिथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना न घेता बाहेरच्या मुलांना तिथे प्रवेश देत होते. आपली लोक गेले तिकडे, ज्या प्रकारे करायचं त्यांनी केलं. परिणाम काय? त्या शाळेने मॅनेजमेंट कोटा रद्द केला आणि स्थानिक मुलांना घ्यायला सुरुवात केली. जर समजा अन्याय होत असेल, माझे आजोबा बोलले होते ना, जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ ही पडलीच पाहिजे. इथे तुम्ही शांत बसून चालणार नाही, अजिबात अजिबात चालायचं नाही. मला पदाधिकाऱ्यांशी देखील अनेक गोष्टी आहेत त्या बोलायच्या आहेत, पण तुम्हालाही सांगून ठेवतो, आपल्यालाही जर समजा माझ्याशी काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, घराच्या पत्त्यावरती मला पत्र पाठवून द्या. तुम्ही म्हणाल आम्ही इतकी पाठवली, आम्हाला काही उत्तरच नाही आलं. ज्यांना ज्यांना शक्य त्यांना केलं. पण आता मी त्याच्यामध्येच काही नवीन सिस्टीम्स आणतोय, त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्यावेळेला तुम्ही त्या गोष्टी तुम्ही करा. पण मी आज फार काहीतरी तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, फार काही बोलण्यासाठी म्हणून मी काय तुमच्याशी बोललो. पण मला महत्वाची गोष्ट जी बोलायची आहे तुमच्याशी, ज्याची मी लाईन टाकली, ती ओळ जी टाकली, या मला आपल्याशी काही बोलायचंय, तो जो काही आहे ना, काही, तो मला आज तुमच्याशी बोलायचा आहे. की मी आज अशा एका निर्णयाप्रत आलेलो आहे. हे मध्यंतरी मी एक विनोद ऐकला, फार चांगला विनोद येतो. मनमोहन सिंगने एकाला विचारलं भाजपच्या माणसाला की म्हणे, काय रे तुमचं मंत्रिमंडळ कधीच जाहीर होणार? तर तो बोलला पंतप्रधान जाहीर करतील त्यावेळेला होईल. तो बोलला मंत्रिमंडळ पंतप्रधान जाहीर करतात? माहितीच नव्हतं, कारण वरून सगळं व्हायचं. पण या सगळ्या गोष्टींचं मी एकूण नीट विचार करता मी अशा निर्णयावरती आलेलो आहे, जी गोष्ट ज्याच्यासाठी म्हणून मी आज आपल्याला इथे बोलवलं, खास करून बोलवलं, की येणाऱ्या विधानसभेला राज ठाकरे स्वतः निवडणुकीला उभा राहणार आहे.
आणि तुम्ही आणि मी मिळून महाराष्ट्रातल्या जनतेचा जर विश्वास आपण संपादन केला, त्यांचं प्रेम आहेच, पण तो संपादन केल्यानंतर उद्या जर महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या बाजूनी कौल दिला या महाराष्ट्रात, तर त्याचं नेतृत्व देखील राज ठाकरे पुढे याच्या पुढे करेल. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची की विधानसभा तोंडावरती आहे, कुठेही गाफील राहू नका. आणि विधानसभेच्या विजयाच्या सगळ्यांनी लोकांनी, तुम्ही सगळ्यांनी तयारीला लागा. लोकांची मनं जिंका तर मतं पडतील, एवढं आपण लक्षात ठेवावं. आणि मी जे महाराष्ट्राबद्दल जे स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागावं, अशी एक ईश्वरचरणी जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की जी संपूर्ण सगळ्या शहरभर सगळ्या शहरांमध्ये जी आपण काही होर्डिंग्स लावली असतील ती आजच्या आज किंवा उद्याच्या दिवशी सकाळी आपण ती सर्व काढून टाका आणि ती सर्व शहरं परत पूर्ववत होतील अशी आपण सर्वांनी आपण काम त्याच्यासाठी पण काम करावं आणि ती सगळी होर्डिंग्स पहिल्यांदा काढून टाकावी. धन्यवाद. धन्यवाद राजसाहेब. सभेच्या प्रथेप्रमाणे सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.